बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। सोशल माध्यमावरून व्हिडिओ पोस्ट करत कासले यांनी माहिती दिली आहे। कासले आज पत्रकार परिषद घेणार आहे। मुंबईमध्ये ही पत्रकार परिषद पार पडेल। आजी माजी मंत्र्याचा या पत्रकार परिषदेत पोलखोल करणार असल्याचं रणजित कासले यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। रणजित कासले आणि ही पत्रकार परिषद नेमकी कुठे होणार आणि किती वाजता होणार याची मात्र माहिती दिलेली नाही। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। सोशल माध्यमातून व्हिडिओ पोस्ट करत कासले यांनी माहिती दिली आहे। आजी माजी मंत्र्यांचा या पत्रकार परिषदेमध्ये पोलखोल करणार असल्याचं रणजित कासले यांनी सांगितलं आहे। रणजित कासले आणि ही पत्रकार परिषद यांची नेमकी कुठे होणार आणि किती वाजता होणार याची मात्र माहिती देण्यात आलेली नाही। मात्र या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष असेल, कारण या पत्रकार परिषदेतून आजी माजी मंत्र्यांचा पोलखोल करणार असल्याचं रणजित कासले यांनी म्हटलंय। सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। रणजित कासले यांच्या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आजी माजी मंत्र्यांचा पोलखोल या पत्रकार परिषदेमधून केला जाणार असल्याचं रणजित कासले यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। सोशल माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत रणजित कासले यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। नमस्कार मित्रांनो, मी बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले। मी येतोय आज मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतोय। मला खूप कमेंट आल्या की पत्रकार परिषद घ्या, तर चला आज येतोय मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी। आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी एका आजी मंत्री आणि माजी मंत्र्याची पोलखोल करणार आहे। आणि काही जे अन्याय झालेले आपले शिवराज बांगर प्राध्यापक, त्यांच्यावरती कसा एमपीडे लावून स्थानबद्ध केलं, ज्या काही 2-4 गोष्टी मला माहिती आहेत पुराव्यासकट, त्या मी पत्रकार परिषदेत ठेवणार आहेत। एवढे भक्कम पुरावे नाहीत, पण जेवढे काही तोडगे पुरावे आहेत ते सगळे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला समजतील असे, आणि ज्यांचा माझ्यावरती विश्वास आहे। मी एका जबाबदार पदावरती मागील 20 वर्षापासून कार्यरत होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।